बातमीनं उद्धव ठाकरे यांचा सध्या नाशिक दौरा सुरू आहे आणि आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचं अधिवेशन हे पार पडणार आहे। आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं ठाकरे गट आगामी लोकसभेचं रणशिंग फुंकणार आहे। त्यानंतर उद्धव ठाकरे हे संबोधित करतील। काल नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब विधिवत पूजा केली। पक्षामध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचं पहिलं अधिवेशन आहे। उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आज मार्गदर्शन करतील। आगामी लोकसभा निवडणुकीचं ठाकरे रणशिंग फुंकणार आहेत। संध्याकाळी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरती उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। विशेष म्हणजे तब्बल 30 वर्षांनंतर नाशिकमध्ये शिवसेनेचं अधिवेशन होत आहे। तर आपण पाहतोय आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे नाशिककडे असणार आहे, कारण नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांचं अधिवेशन होत आहे। खरं तर शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरचं हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। आजच्या या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे नेमकं कोणाला लक्ष करतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। तब्बल 30 वर्षांनंतर आज नाशिकमध्ये पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचं अधिवेशन होत आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। आज सकाळी 10 वाजता डेमोक्रेसी हॉलमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अधिवेशनाला सुरुवात होईल। साधारणपणे 10 वाजता ध्वजारोहण केलं जाईल। त्यानंतर शिवसेनेचे जे अन्य नेते आहेत ते त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील आणि साधारणपणे 12:30 वाजता उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। पक्षात फूट पडल्यानंतरचं हे पहिलंच पक्षाचं अधिवेशन होतं आणि त्यामुळे पक्षाची पुढची दिशा, लोकसभेची रणनीती आणि काही ठराव देखील या अधिवेशनामध्ये मांडले जाणार आहेत। आणि त्यानंतर आज संध्याकाळी नाशिकच्या याच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। या समोर बघितलं आपण तर भव्य असं व्यासपीठ जे आहे ते या सभेसाठी या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। एकूणच या ठिकाणी जवळपास 1 लाख नागरिक किंवा लोक कार्यकर्ते या ठिकाणी येऊ शकतील अशा पद्धतीची तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरामन तबरेज शेख सह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। दरम्यान उद्धव ठाकरे यांचा आजचा दौरा नेमका कसा असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सकाळी 10 वाजता हॉटेल रेडिसन ब्लू इथून उद्धव ठाकरे रवाना होतील। त्यानंतर डेमोक्रेसी हॉटेल इथे पदाधिकारी मेळाव्याला ते उपस्थित असतील। दुपारी 2 ते 6 हॉटेल रेडिसन ब्लू इथे आराम करतील। 7 वाजता गोल्फ मैदान इथं त्यांची जाहीर सभा होणार आहे। सभा झाल्यावर पुन्हा हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये उद्धव ठाकरे परततील।